हा गेला कणकवली स्टेशनला रोड आणि हा आपला एस टी स्टँडकडे, कणकवली एस टी स्टँड. 10,000चा फाईन लागलेला आहे. 10,500 रुपये. हे आलं लांजा. लांजा नको रे, तुला नको, आम्हाला पाहिजे असेल तर घे घे तुला. बरं ना. बघा हे हॉटेल आहे वृंदावन म्हणून, छान आहे हॉटेल. दिसायला तसं हॉटेल साधं आहे पण जेवणाची टेस्ट छान आहे. आपण आता चिपळूण घाटात जवळजवळ 20 to 30% घाट आपण चढून वर आलो. वाव, सुपर. चला आपण आलो आता सांता क्रूजला आणि वाजले आहेत 10:44 झाले आहेत आणि कलिनाच्या ब्रिजला आलोय आपण. चला वाजले 10:19 आणि आपण आता निघतोय मुंबईच्या प्रवासाला. बाहेरच गो. आपल्याला सोडायला सगळी मंडळी जमा आहेत तिकडे. हे बघा, बाय कर आर्यन. बाय. ब्लॉग बघतो की नाही तू माझे? लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. चलो निघूया. चला काकी गॉगल लावून. बाय नाही, तू येते बरोबर. काकी राहते ते सांगते. चल आर्यन बाय. कुठले? आपले चौघांचे काय? हा आता पाठवतो ना, ते लक्षात नाही राहत का याच्यामध्ये. हा ते त्या दिवशी काढलेले. हा तेच ते आता सगळे एकदमच सिलेक्ट करतो आणि पाठवतो एकदम. चला डायरेक्ट गाडीत भेटूया आता. चला चलो चलो बाय. अभ्यास करा चांगला, काय चांगले मार्क आले पाहिजे काय. हा त्याच्यातच आहे, तुझं पण त्याच्यातच. आता 10:23 आली आणि आता आपण निघाले. 10:23 झाले आणि आज तारीख आहे आता किती? 27. ओके, 27 डिसेंबर 2025 आणि आपला मुंबईला निघून आता परतीचा प्रवास चालू करतोय आपण. इथून आरामात, काय आपल्याला घाई नाही. पनवेलपर्यंत आपण एक 9, 9:30, 10 पर्यंत टार्गेट ठेवलेलं आहे की 10 वाजेपर्यंत पनवेलला पोचायचं, म्हणजे पुढे ट्रॅफिक नको मुंबईमध्ये. तर त्या टार्गेटच्या हिशोबाने निघालो आहे आपण 10:30 to 10:30. बघू बाकी आपला प्रवास कसा होतो. चला या. आपली पूजा झालेली आहे सकाळी सकाळी. छत्रपती शिवाजी महाराज, गणपती बाप्पा मोरया. लिंगेश्वर पावना देवीचा विजय असो, राजसत्तेचा विजय असो, घरच्या कुलाचाराचा आचाराचा विजय असो, तसेच त्यांचे प्रत्यक्ष आमच्या मस्तिष्कात त्या सर्वांना साष्टांग नमस्कार. जय भवानी. जगदम. आता आलोय आपण आपल्या गणेश विसर्जन घाटाजवळ. बघा अजून आहे पाणी, अजूनही पाणी आहे पण आता वाहत नाहीये. बघा हे आपलं पावना देवीचं मंदिर, राजसत्ता. त्याच्या बाजूला जे छोटं मंदिर आहे ते आहे राजसत्ता. हे राजसत्ता आहे आणि हे मोठं मंदिर आहे ते आपलं पावनाईच आहे. चलो आपला सनसेट पॉइंट समोर, हा आपला सनसेट पॉइंट आहे. इथून जो सनसेट दिसतो, इथून दोन्ही आहे ॲक्च्युली. हा सनसेट पॉइंट पण आहे आणि सनराईज पॉइंट पण आहे. आणि कणकवली आणि आजूबाजूच्या ह्याच्यातला सर्वात हायेस्ट
पीक आहे हा इथे. आणि हे आपलं पुरातन वडाचं झाड. पाहून जरा उघड ना, जरा उघड. तर उघडच आहे. आपली असरोंडीची सीमा मालवण ती इथे संपते आणि मग इथून पुढे कणकवली तालुका चालू होतो. कणकवली आली, आला फ्लायओव्हर गंड नदीवरचा. आणि आता आपण चाललोय खालून. आपल्याला खाजं घ्यायचं आहे, खाजं. त्याच्यामुळे ब्रिजवरनं न जाता आणि जा. खालून चाललोय आपण. खा आणि जा, खाजा. हा गेला कणकवली स्टेशनला रोड आणि हा आपला एस टी स्टँड कडे, कणकवली एस टी स्टँड. चला, कणकवली क्रॉस केला आणि वाजले आहेत 11:04 झाले. कणकवली सोडली. आता मध्ये बघू पुढे CNG भरायला थांबायचं आहे. तराळ्याच्या आसपास किंवा राजापूरच्या आधी. राजापूर आरामात 2 पॉईंट आहेत, म्हणजे राजापूर तर आरामात क्रॉस करेल, पण तरी तराळ्यापर्यंत बघूया. PUC वाले ते कोपऱ्याचं कोपरं. 10,000चा फाईन लागलेला आहे. 10,500 रुपये. PUCचा गोव्याला. PUC 150 रुपयाची, फाईन 10,500. चला तिने 60 पुढे. दिवस. आता आलो आपण राजापूर. बघा आता राजापूरची नदी येईल. गंगा तीर्थ आताच गेलं मागे. स्पीड ब्रेकर त्यांना कलर नसल्यामुळे कळूनच येत नाही. क्लायमेट थोडंसं फॉगी असल्यामुळे लांबपर्यंत दिसत नाही. डोंगर समोर, त्याच्यावर त्या घर आहेत. बघा, इथे पण रस्ता बघा असा वर गेलाय. स्पीड ब्रेकर आहे तसे. हा गेला राजापूर रेल्वे स्थानकाकडे रस्ता. आणि ही आली आता नदी, नदीवरचा ब्रिज. खालून नदी गेली आहे. या ब्रिजवरनं आपण आलो. आणि हा आपला जुना मुंबई गोवा हायवे हा बघा. हा आता इथून येऊन हा आता इथे आपल्या हायवेला मिळाला. आणि हा आला राजापूर डेपो, राजापूर ST डेपो. हा बघा. अरे डेपो बंदच केलाय पत्रीला. नाही आहे साईड पण नाही, डेपोचं काहीतरी आता काम चालू आहे वाटतं. तर राजापूर डेपो गेला. चला, आपल्याला CNG आहे पुढे, एक 3-4 किलोमीटरवर आहे CNG भरूया. हे आलं लांजा. लांजा चहा प्यायचं तालुका. काय? नको रे. लांजा तुला नको, तालुका. आम्हाला पाहिजे असेल तर घे घे तुला. बरं ना. लांजात आलो. ते बघा कार्यालय, तहसीलदार कार्यालय लांजा समोर. ते अमृतुल्य असलं तुझं, अमृतुल्य. ती चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड चिपळूण शाखा लांजा. हे बघा इथे बघा वर है ना, शाखा लांजा. लांजाची बाजारपेठ. CNG अजून आपल्याला मिळालं नाही. एक ठिकाणी होतं पण तिथे जवळजवळ 10-12 गाड्या होत्या. म्हटलं उगाच 1 तास जाणार. पुढे आलो तर CNG संपलेलं आहे. त्याच्यामुळे अजूनही आपलं काही CNG भरता नाही आलंय. बघू आता पुढे कुठे मिळतंय भरायला. आणि चहा प्यायचे. आता रिटर्न जातोय. हे अमृतुल्य असलं तर वाटून पुढे गेलो. आता ह्याला आहे, लांजाला आहे. लांजात आहे. चला तुझं असतं. इथे एक
CNG पंप मिळाला. गाड्या तर लागल्या आहेत 3-4, म्हणजे आहे बहुतेक तर आहे. आपल्याला आता फक्त मिळाला पाहिजे. हा एक घुसला तोपर्यंत मध्ये नाही, पेट्रोलवाला आहे. हे बघा 3-4 गाड्या आहेत. हा वॉशरूम असणार. जा ना. इथे लागले आहेत. चला असेल याला पाली बाजारपेठ झाली, क्रॉस झाली पाली बाजारपेठ. वाजले दुपारचा 1 वाजून 4 मिनिटं झाली आहेत. पण किती आलो? 116 किलोमीटर ते 120 किलोमीटर आलो आता वासरोंडीवरून निघाल्यापासून. CNG प्रेशर नव्हतं, 5 किलोच भरलं. त्याच्यामध्ये पण तो म्हणाला की आवाज जास्त असणार. ठीक आहे, पुढे 20 किलोमीटरवर आहे म्हणाला CNG. बघूया आता तिथे जाऊन मिळतं का. बाकी मध्ये जिथे काम चालू आहे, डायव्हर्जन आहे, तिथे रस्ते काही सुधारलेले नाहीत, तसेच तसेच आहेत. बाकी मग मध्ये आता जो पॅच होता त्याच्यानंतर हे बघा पुढे मग असे रस्ते आहेत एकदम क्लिअर. होय, तिथे बॉटल गेली आहे काय? बघूया या बाजूला असेल. चला हे बघा असे रोड आहेत आणि हे बघा इथं परत मध्ये कामं चालू आहेत. समोर दिसेल आत्ताच एक डायव्हर्जन गेलं. हे बघा आता 100 मीटरवर पुन्हा एक काम आहे रस्त्याची चालू आहे. हे बघा हे आहे ना डायव्हर्जन. इकडे आता ही कामं चालू आहेत सगळी रस्त्यावर आणि ही कंडिशन आहे रस्त्याची अशी. हे बघा आता इकडे साधारण अर्धा किलोमीटरचा पॅच होता हा. अच्छा अच्छा. अशी आता सगळीकडे अजूनही कामं चालूच आहेत. डायव्हर्जन आहेत. बुलेटवाला गेला डबल सीट. जेवायचं बघायचं आहे. जेवण कुठेतरी चांगलं मिळेल असं हॉटेल बघायचं आहे. एक तर ड्राईव्ह इन आहे संगमेश्वरला, एक तर तिथे जाऊ पण तिथे गर्दी खूप असते. बघूया हॉटेल अलंकार. अरे रत्नागिरी आलं. हो. हा काय हा रत्नागिरीला गेला हा रस्ता. गेला ना. रत्नागिरी फाटा आला हा. हे बघा, इथे पण आहे. ओके रत्नागिरी फाट्यावरून आलो. नाही ग बाई, तुझं वाजले एक गोंधळ एवढा आणि 1:17 आली. बघू पुढे 2 तास झाले आपल्याला. हा 2 तास झाले. झाले. 10:30 निघालेलो. 10:15 10:21 निघालेलो आय थिंक. 10:24 12 1 3 तास. हा, 3 2 तास नाही 3 तास झाले. चालेल म्हटलं. 3 तासात रत्नागिरीला पोहोचलो. पण ठीक आहे, चांगलं पिकअप मिळतंय. आम्ही पळवत नाही. आम्ही पळवत नाही. नॉर्मल 80च्या स्पीडने 80 क्रॉसच नाही केलं ॲक्च्युली. 70-80 या स्पीडनेच चालले. हातखंपा तेच बोललो कशाला आपण नाही ना चुकून ॲक्च्युली देवगड म्हणजे गणपतीपुळे रोडला आलो. लक्षात नाही आलं. मुंबई गोवा हायवे थोडासा राईट होता, तिथे डायव्हर्जन होतं पण ते लक्षात आलं नाही. आपण आलो गणपतीपुळे रोडला आणि इथून मग आता एक परत एक राईट मारला आहे गणपतीपुळेच्या आधी. गणपतीपुळे सरळ गेलेला आणि इथून आता संगमेश्वर दाखवतोय साधारण 20-1 किलोमीटर. पण रोड छान आहे हा आणि त्याच्यामुळे ठीक आहे. थोडंसं किलोमीटर माझ्या मध्ये वाढले रस्ता छान. पण रस्ता छान आहे. हे बघा पूर्ण टारमॅटचा रोड आहे. हा बघा रस्ता छान आहे त्याच्यामुळे हरकत नाही. काही वेळा नकळत घडलेल्या गोष्टी चांगल्या घडून जातात. घाट आहे बघा पूर्ण खाली. इकडे दरी आहे राईटला आणि तसंच लेफ्टला पण दरी आहे आणि हा मधून रस्ता आहे. टॉपवरून चाललाय. तर इकडे झाडं असल्यामुळे लेफ्टला दाखवता येत नाही. आता लेफ्टला पण पूर्ण व्हॅली आहे खाली. हा आता समोर बघा. हे बघा हे बघा इकडे बघा. हे बघा वानर. या मस्त वळणावळणांचा रस्ता आहे. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू, तुम्ही पण थोडं एन्जॉय करा वळणं. तर हा रस्ता बाईक चालवायला मजा येईल या रस्त्याला.
जागेवर यू टर्न आहे हा. हा एकदम हेअरपिन टर्न आहे हा जागेवर. हा बघा. ते पण काय फार्म हाऊस आहे. जोशी ॲग्रो टुरिझम. हा, तेच बोलतो जोशी ॲग्रो टुरिझम. ए भाई डायरेक्टच येतोय आपला सरा. हो ना. जोशीच नाही. अरे नाश्ता करायला मजा येईल इथे. स्पॉट बघ ना, एक नंबर स्पॉटवर त्याने बांधलाय तो. माहित आहे. नाही आता काय चल कोण हो, नाही दिसत तर तेच कोण कोण नाही तिथे. आणि नाही सांगतो तुला स्पॉटवर त्याने असा बांधलाय ना की मजा येईल हो, नाश्ता करायला. मस्तच आहे. हे सगळे हेअरपिन टर्न आहेत जागेवर. व्ह्यू काय होता बघ ना, त्याने परफेक्ट ठिकाणी बांधलेलं आहे एकदम. जास्त नाही, मला वाटतं 2-3च टेबल आहेत. कडक. बाईक चालवायला असे रस्ते पाहिजेत. बाईक चालवायला एक नंबर. पूर्ण डिसेंट आहे. समोर ब्रिज दिसतोय रेल्वेचा. या बोगद्यातून येऊन त्या बोगद्यातून पार झाली. ते बघा समोर दिसला ब्रिज. दिसेल ना दिसेल तुम्हाला माहिती नाही. इकडच्या डोंगरातून आली आहे, नंतर ब्रिज आहे आणि तिकडच्या डोंगरात पुन्हा घुसले आत. हा हा मजा आली एअरपिन टर्न बघून. असे वळणं आली की कशी झोप उडते लगेच आणि जरा मजा येते ड्रायव्हिंग करायला. खरं आहे. है ना. आता ते नुसते सरळ स्ट्रेट रस्ते. हवा इथून पण व्ह्यू चांगला आहे पवन. हो. खाली आहे बघ पूर्ण नदी आहे. मस्त दोन्ही बाजूला माडांची झाडं आहेत पूर्ण. छान होतं तिथे. टपरी होती चहाची. सकाळच्या वेळी काय मजा येईल चहा प्यायला तिथे. संगमेश्वर 14 किलोमीटर. कामं चालू आहे तिकडे राईट साईडला. कठडा करतायत. अरे वा. आपल्याला पण ब्रिजवरून जायचं आहे. नदी क्रॉस करायचीच आहे. वाव. पुलावरून पाणी वाहत असताना वाहने हाकणे धोक्याचे आहे. हे बघा केवढा छोटासा पूल आहे. या बाजूला एक छोटासा व्हाळ आहे आणि या बाजूला आहे. तो बघा हा इथे पूल दिसतोय समोर रेल्वेचा. हा तोच रस्ता तो बंद केलाय. NH ह्याच्यावर मेसेज आला ना आता. बरोबर. NH66. वाव. मंदिर बघा काय छान मंदिर आहे. याला बोलतात मंदिर. मस्तच. कळस अजून वरती बांधायचं आहे. छान आहे. सगळ्या मुंबई गोवा हायवेवरच्या सगळ्या गाड्या इकडनं येतात. थोडा तिकडे गेले ना वाटूळ मार्गे. थोड्या ज्यांना मग तो माहिती आहे ते तिकडे घुसले. ज्यांना हा माहिती आहे हे इकडे घुसले. मॅपवाले बहुतेक सगळे इकडे घुसले. हा हा जो समोरचा डोंगर आहे ना, या डोंगरातून आपण वरून आलो. बघा काजूचे मोहर. बघा काजूला मोहर आहे. काय थांबा बाबा. वाव. हे सर्व कामं चालू आहेत अजून. संगमेश्वर बाजारपेठेतून आपण पुढे आलो. रस्त्याची कामं इकडे ही बघा एवढी चालू आहेत आता. ही आता खडीबिडी घालून ठेवली आहे. पण ठेवलं इकडे खोदून.
बघा पॅच आहेत. व्हायला म्हणजे गावी आली आहे. सुधांशुनी हो बोलले पण तिकडे आपण गेलोच नाही ना त्या बाजूला. चला आपलं जेवणाचं ठिकाण आलं. आपलं खूप जुनं हॉटेल आहे ड्राईव्ह इन म्हणून. इथेच ॲक्सिडेंट झालेलं ह्या कोपऱ्यावर येताना. तेच आहे. आणि हे आहे आपलं हॉटेल ड्राईव्ह इन. इकडनंच वरती जाऊया का? चढव इथून. हो काय पार्किंग मध्ये लावायची आहे ना. चल हे आपलं हॉटेल ड्राईव्ह इन. लेफ्टलाच बघ कुठेतरी ते दिसत नाही तर मग पुढे आहे नाही. पुढे किती आहे टाकणार पुढे. चल पुढे चल. अरे पार्किंग जेवायचं आहे. गाडी खाली कुठे विचार त्यांना. पार्किंग नाही तिथे लावू काय? पेट्रोल पंपवर लावलं होते यार. चला एवढी गर्दी आहे पार्किंगला पण जागा की नाही. पार्किंगला तर जागा नाहीच आहे. CNG पण आणि आहे. जेवणाला वेळ येईपर्यंत कमीत कमी 1 तास जाईल हा? नंबर लागेपर्यंत. आहे ड्राईव्ह इन वाल्यांनी जे जेवायला आले आहेत त्यांनी हे बघा इकडे गाड्या पार्क केल्या बघा. या गाड्या सगळ्या ड्राईव्ह इन वाल्यांनी पार्क केलेल्या आहेत इथे. कारण तिकडे पार्किंगला जागा नाही आणि वेटिंग लागली आहे पूर्ण जेवणाची. नंबर यायलाच 1 तास आहे. आता एवढं भूक लागली आहे त्याच्यात एवढा वेळ कुठे थांबणार. आपण ऑन द वे बघू कुठेतरी दुसरीकडे जिथे कुठे मिळेल तिथे. आता काय चॉईस बसायला पण जागा नव्हती. हा अरे उभे राहिले पब्लिक बघितलं ना. पब्लिक उभी आहे तिथे. बसायचं तर सोडूनच दे. उभी आहे तिथे पब्लिक स्टँडिंग आहे नंबर लावून. जेवणाचा नंबर कधी येणार ते. चला आपण पुढे बघू कुठेतरी. चला एक हॉटेल मिळालं न्यू वृंदावन म्हणून. आहेत 2 गाड्या लागलेल्या आहेत. माणसं पण आहेत आतमध्ये. बरं असेल. चला बघूया जेवणाचं. नंतर मग सगळंच बंद झालं तर मग झालं. दे चलो. दे इथे. हे बघा हे हॉटेल आहे वृंदावन म्हणून. छान आहे हॉटेल. दिसायला तसं हॉटेल साधं आहे पण जेवणाची टेस्ट छान आहे. आपली गाडी इथे लागली. माणसं आली आपली. चला सो जेवून निघालो आणि वाजले 3:10 आली. जेवण छान होतं. हॉटेल दिसायला एवढं काही खास नव्हतं पण जेवणाची टेस्ट छान होती. असं वाटलं नाही बघून की ते एवढं चांगलं जेवण मिळेल. पण छान आहे हॉटेल. संगमेश्वरला वरनं आम्ही स्वाद बघितलं. स्वाद फुल, गणेश कृपा फुल, ड्राईव्ह इन फुल, न्यू वृंदावनला मग झालं. ठीक आहे चला. सर्व्हिस पण चांगली होती. पटापट 2 जण होते पण पटापट सर्व्हिस देत होते. आणि मेन जेवणाची टेस्ट चांगली होती. चला आता काय इथून रोड मस्त आहे एकदम टेन्शन नाही. पूर्ण माणगावपर्यंत. माणगावला मग पुन्हा सिंगल रोड आणि थोडं मग त्याच्या पुढे डायव्हर्जन वगैरे चालू होते. आता सावर्डा आहे 2 किलोमीटर, चिपळूण आहे 17 आणि पनवेल आहे 245. जेवल्यानंतर तर काय आता काय थांबायचं नाही. डायरेक्ट संध्याकाळी कुठेतरी चहा पियायला आपण थांबू. बाकी आपलं आता कंटिन्यू हळूहळू क्रूज करत राहायचं. समोर सह्याद्री दिसतोय मस्त एकदम. वाव. पूर्ण लेफ्ट टू राईट. पूर्ण असं सह्याद्री इथून पूर्ण इथपर्यंत आहे. तरी थोडंसं फॉगी आहे. चिपळूण
म्हणून एक येईल 20 मिनिटामध्ये चिपळूण येईल. महाड इतक्यात डोंगर थोडे थोडे पिवळे दिसायला लागले. पावसाळा संपल्यामुळे आता जवळजवळ 1.5 महिना 2 महिने अजिबात नाही पाऊस. दिवाळीपर्यंत होता. त्यानंतर हे बघा, हे आता कराड सुकलं डोंगरांवरचं, त्याच्यामुळे मग ते कराड पिवळं पडत आहे. त्याच्यामुळे आता हे डोंगर असे मध्ये मध्ये हिरवे आणि पिवळे दिसत आहेत. जसं जसं आता एप्रिल मे महिना जवळ येईल तसं ते अजून येल्लो होत जातील. झाडांची पण नंतर पानगळती होते आणि हिरवी झाडं पण मग नुसत्या सुक्या फांद्यांसकट दिसतात, जी नंतर पावसाळा आल्यावरच पुन्हा हिरवीगार होतात. आता हा रस्ता बघा कसा नागमोडी गेलाय पूर्ण. मुंबई गोवा हायवेची नाही हीच खासियत आहे की ड्रायव्हिंग करायला मजा येते. 4 व्हीलर असून दे, 2 व्हीलर असून दे, मस्त. वळणांचा रस्ता असल्यामुळे कंटाळा नाहीत, झोप तर अजिबात नाही. मम्मीज किचन, कोकणी डायनिंग बघा. कसा डोंगर बघा, पूर्ण हा डोंगर आणि इकडचा हा डोंगर, दोन्ही डोंगरांना मधून पोखरलाय, त्याच्यातून रस्ता नेलाय. आता डिसेंट चालू झाला. वर चढून आलो पूर्ण डोंगर, आता सगळा उतार. हीच खरी मजा आहे मुंबई गोवा हायवेची. चढ उतार, नागमोडी वळणं, डोंगर, दऱ्या, नद्या, नाले भरपूर मजा येते. तसं वरून यायला मजा नाही कोल्हापूर मार्गे. पुन्हा एकदा सुटलं की त्याच्यानंतर जो रस्ता स्ट्रेट स्ट्रेट स्ट्रेट, अक्षरशः एक वेळ नंतर मग कंटाळा येत राहतो, झोप येत राहते. वळणं नसल्यामुळे, चढ उतार नसल्यामुळे काय मजा नाही. आता इकडे वळणं असल्यामुळे ना कॉर्नरिंग वगैरे करायला फुल धमाल. कोकण राईडचे दिवस आठवतात. बाईकने चौघांनी केलेले मस्त 5 दिवस फुल धमाल. काय आलं, मुंबई स्ट्रेट, कामते खुर्द लेफ्ट. कशी वळण आहेत, वाव. बायकर KTM 390 ड्यूक डॉमिनार. आपण बायकर असल्यामुळे कसं बाईकवर लगेच लक्ष जातं. कुठला आहे, पंगेर आहे काय? नाही, पंगेरच आहे एवढा, अजून फुलला नाही. आता फुलाला लागला की मस्त लाल 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 भडक फुलं येतील सगळी पंगेऱ्यावर. सुरुवात होईल आता हळूहळू. आता 3 किलोमीटरवर पुढे पंप आहे आणि CNG पण आहे. आपण थोडंसं टॉपअप करून घेऊ. किती आहेत आता गाड्या? अच्छा, एकच गाडी आहे CNGची. फुल करू म्हणजे एकदा इकडे फुल झालं की जवळजवळ मला वाटतं मग महाडच्या पुढे थोडं माणगावपर्यंत वगैरे जाईल. चिपळूण आलं आता 6 किलोमीटर, महाड 87. त्याच्या आता चिपळूण सिटीमध्ये बघूया, पण त्याच्यानंतर मग लगेच परशुराम घाट चालू होईल आणि मग जो पण परशुराम घाट उतरत नाही तोपर्यंत मग मिळालं तर इथे CNG जर मिळालं तर चिपळूण सिटीमध्ये मिळेल, डायरेक्ट परशुराम घाट उतरल्यानंतरच. ते दिले
हे काहीतरी घेतलं तेव्हा. ब्रिजचं काम कधी होणार? 3 वर्ष झाली. प्रेस्टिजचं हे होतं ना, हाय पॅन दिले असते. 30% ऑफ होतं. बदल ना. काय आहे? अल बँक दुबई दुबई घेतलेलं आपण तिकडनं. CNG आला. बघूया आता इथे तरी CNG मिळतंय का? ते असतं. गाड्यांची लाईन तर दिसते लागलेली. काय इथूनच लाईन आहे काय? काय हवं? ही काय इर्टिका? हा, तिच्याच मागे लावावी लागणार आहे. MS04 अरे तिकडनं आहे. आईच्या गावात ती बघ. अरे बापरे, इथून लाईन आहे. ही इथून लाईन आहे म्हणजे जवळजवळ 16 गाड्या आहेत. आणि ह्या आतल्या जाने दो 1 घंटा जाएगा. लाईनीत राहून नाही मिळालं तर मग? म्हणजे. आम्ही पेट्रोल भरू, काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला. मग आहे. चिपळूण सिटीतून आपण आलो बाहेर. आता समोर परशुराम घाट चालू आहे. घाटात भेटू चला. आपण आता चिपळूण घाटात जवळजवळ 20 to 30% घाट आपण चढून वर आलो. लालपरी पण जाते पुढे ट्रकच्या मागे. मुंबईच्या दिशेने चालले. ती बघा समोर. व्हॅली बघा, खाली नदी. हे बघा धनुष्यवान बघा, येल्लो कलरचा. आता तुम्हाला ह्याच्यात कितपत दिसेल माहिती नाही मला. बघा परशुरामाचं. जरा तो ब्रॉड केलेला असता ना तर जरा व्यवस्थित दिसला असता. शिवसागर हे एक हॉटेल छान आहे. शिवसागर चालू झाला सगळं. आता पूर्ण डिसेंट 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 हे सगळे स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर स्पीड ब्रेकर. भोसते घाट. जाम ॲक्सिडेंट व्हायचे याला, या घाटाला. नवीन हे केला ना जसा झाला पूर्ण जाम ॲक्सिडेंट. हा स्पीड, अरे सगळे स्पीडमध्येच सुटायचे ना. तो टर्न शेवटचा जो आहे तो बसायचाच नाही तिथे. जास्त करून सगळे ट्रकवाले हेवी. त्याच्यामुळे मग त्यांनी सगळे स्पीड ब्रेकर दिलेले आहेत. कंटिन्यू सगळे स्पीड ब्रेकर आहेत. मग नदी हळू 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 एकदम स्लोली हे कर. जाऊन द्या. मस्त मक्खन. इथून हे कटडे आहेत ना, हे सगळे कटडे तुटलेले होते. अच्छा. हा आले की डायरेक्ट थांब. हा टर्न बघितला मग ब्रेक लावायला जायचे. ब्रेक लावायला गेले की झाली स्पीड. असं जागेवर टर्न आहे ना कम्प्लीट. हा लोडरची गाडी असेल तर काय कंट्रोल होणार आहे. बरोबर. एकदा स्पीडमध्ये आली की. चला मेंटन मधून मी सुटलो. खाली सिटी आहे. की आपल्या टन मस्त वेगळी. अच्छा. आपला नदीवरचा पूल. नदी ब्रेक मारला. याला आपलं टन आहे कशेडी घाटातलं.
आहे पूर्ण वरती घाट आहे हा. आता नाही आपण टनल शूट करूया. वाव, थंडरबर्ड रॉयल एनफील्डची मध्ये मध्ये असे हे पण ठेवले आहेत बघ त्यांनी, इकडून तिकडे पास व्हायला. हे बघ. सूर्य मावळतोय डोंगराच्या पलीकडे, छान आहे. तेच हे काय आलं ना आता वर. मस्त वाटतं. बघा माणगावचं ट्रॅफिक जवळजवळ अर्धा तास झाला ट्रॅफिक मध्येच आहे. गुरुकृपा हॉटेल. सगळं ट्रॅफिक मला वाटतं अजून एक अर्धा तास लागेल ट्रॅफिक मधून बाहेर पड. बघा, आणि इकडे नदी आहे. चला थोडी निघाली. पोलीस तिकडे उभा होता. पटापट निघाली. आता येईल मार्केट, येईल माणगावचं मार्केट येईल आता. चला लवकर चहा प्यायचा आहे आम्हाला. चला चहा प्यायचा राहिलाय आधी आमचा. बघा लेफ्टला आला श्रीवर्धन फाटा. इथे श्रीवर्धन स्ट्रेट मुंबई. लेफ्टला गेलं तर श्रीवर्धन. हा गेला श्रीवर्धनला. आता आपण निघालो. आता माझ्या मते कंटिन्यू हळूहळू का असं ना पण कंटिन्यू राहील चालत. तास गेला आपला. बरोबर 1 तास गेला. 5:15 आम्ही, हे बघा, पाऊण तास नाही रे, पाऊण तास गेला. 6:57 झाले. 6:15 लागलेलो. 6:10 वगैरे झालेले. हा तेच म्हणजे पकड 1 तास पकड. 50 मिनटं जवळजवळ माणगावच्या बाजारपेठेतच गेली. आत्ता कुठे क्लिअर होऊन आम्ही निघालो. चलो तर चहा पियायला कुठेतरी थांबूया. आता हरकत नाही कुठे. आता बघ कुठे पण वाटेल तुला तिथे थांबव. फेमस मिसळ, जय मल्हार फेमस मिसळ. चला काय घेऊ बिस्किट? हो घे. जय मल्हार ढाब्यामध्ये लावले. सो फ्रेंड आपण आलो JNPT रोडला. वाजले 9:37 34 मिनटं झाले. 9:34 झाले. हे बघा सगळं धुकं नाही, हे आहे पोल्युशन सगळं. आता इथून आपल्याला साधारण 1.5 तास ते 2 तास लागतील कोरेगावला पोचायला. पण आता एक 5 मिनिटामध्ये आपण कळंबोली सर्कलला पोचू. पगोडा चला आपण आलो आता सांताक्रूजला. आणि वाजले आहेत ब्रिज. 10:44 झाले आणि कलिनाच्या ब्रिजला आलो आपण. तरी बऱ्यापैकी आलो. शेवटी टायमिंग दाखवत होता 12, पण बऱ्यापैकी अंतर कव्हर करत 11:15 वाजलेत आता. आणि इथून किती वेळ लागेल? इकडे पूर्ण खाली ट्रॅफिक दिसते आता बघ. अच्छा, हा तरी म्हणजे तेच आहे शेवटी. 11:30 11:15 वगैरे होतील मला वाटतं. माहिती नाही, मे बी 11:15 11:30 होतील मे बी घरी पोहोचेपर्यंत. कारण मग अशी 55 मिनटं दाखवत होते ना. हां आता 10-15 मिनटं तर गेली. चला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आम्ही पोचलो. आता ते ट्रॅफिक दाखव. आता पुढचं ट्रॅफिक आहे ते तर आहे. ते काय मुंबई म्हटल्यानंतर काय ट्रॅफिक असणारच.
ॲक्च्युली माणगावपासूनच सुरुवात झाली ती. माणगावमध्ये 1 तास गेला आणि त्याच्यानंतर मग पनवेलपासून भाई पुढे सगळं ट्रॅफिकच ट्रॅफिक. बघा बघा कशा मुंबईच्या गाड्या पळतायत रात्री 11 वाजता पण. बरं हे अजून पुढचं 1 तास पण असंच असेल. होय हे बघ ना पुढे बघ ना हे जाम आहे. बघा आता बघा काय ट्रॅफिक आहे 11:15 वाजता. हे बघा टर्मिनल्स छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स. अरे वा, नाव आलं. तर आता सांताक्रूज क्रॉस करतोय पार्ला सॉरी. आणि अजून पण बघा ट्रॅफिक बघा मुंबईचं. वाजले आहेत 10:56 कधी लोक झोपतात मुंबईची तेच कळत नाही.